नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये आवक घटलेली आणि त्यामुळे भाजीपाल्याचे दर बरेच कडाडलेले आहेत। परिणामी किरकोळ बाजारामध्ये भाज्या 200 रुपयांच्या पार गेल्यात। आवक घटल्यानं भाजीपाल्याच्या दरामध्ये सुद्धा प्रचंड वाढ झाली आहे। महागाईच्या झळांमुळे सर्वसामान्य नागरिक पुरते हैराण झालेले आहेत। बाजारामध्ये प्रत्येक भाजी 150 ते 200 रुपयांच्या घरात गेली आहे। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक कमालीची घटलेली असली तरी एरवी 700 ते 800 गाड्यांची होणारी आवक आता थेट 500 गाड्यांवर घसरलेली आहे। त्यामुळे घाऊक बाजारामध्ये दरांमध्ये 40 ते 50% वाढ झालेली असून किरकोळ बाजारामध्ये भाज्यांचे भाव थेट 150 ते 250 रुपये प्रति किलोवर पोहोचलेले आहेत। बीन्स आणि वाटाणा 240 रुपयांवर गेल्यानं तसेच इतरही भाज्या महागल्यानं सर्वसामान्यांचं बजेट पूर्णपणे कोलमडून गेलंय। सूर्य आग ओकतोय तर दुसरीकडे महागाईचा भडका वाढलेला पाहायला मिळतोय। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सीएनजी असेल, पेट्रोल डिझेल असेल याच्या किमती देखील वाढलेल्या आहेत आणि आता भाजीपाल्याचे दर देखील गगनाला भिडलेले पाहायला मिळतात। सध्या मी मार्केटमध्ये आहे आणि आपण मार्केटमध्ये पाहिलं तर प्रचंड गर्दी भाजीपाला खरेदी करण्यासाठी स्त्रियांची असते। मात्र आज मार्केटमध्ये आपल्याला स्त्रियांची गर्दी भाजी खरेदी करताना कमी पाहायला मिळते, कारण महागाई वाढलेली पाहायला मिळते। उन्हाचा कडाका सुरू आहे, अनेक ठिकाणी पाणी टंचाई आहे आणि त्याचमुळे बाजारात जी आवक येते ती आवक घटलेली पाहायला मिळते आणि त्याचा परिणाम थेट किमतींवर झालेला पाहायला मिळतोय। ताई, तुम्ही भाजी खरेदी करताय, काय तुमच्या पर्सले सगळेच पैसे खाली होत आहेत का? हो, खाली होत आहेत। पहिली जी भाजी मी खरेदी करायची ती 500 रुपये पूर्ण जायचे, एक थैली यायची, तुम्ही बघू शकता। पण आता तीच भाजी खरेदी करताना मला त्याच्या दुप्पट पैसे मोजावे लागतात। तीच मला आता 1000 रुपयापर्यंत खरेदी करावी लागते। त्यामुळे थोडीफार म्हणजे काटकसर करावी लागते भाजी खरेदी करण्यासाठी। मेथी वगैरे आहे ती पहिली 20 रुपये जुडी असायची, तीच आता 70 आणि 80 रुपये जुडी मिळते। त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो आम्हाला भाजी घेण्यासाठी। हिरव्या पालेभाज्या बाकीच्या पण ज्या भाज्या आहेत त्यांच्या पण किमती भरपूर वाढलेल्या आहेत, त्यात प्लस गॅस दर वगैरे पण सगळे वाढलेले आहेत, त्यामुळे बी प्रॉब्लेम होतोय। हा, म्हणजे सगळ्याच भाज्यांचा मार्केटचा भाव जो वाढलेलाच आहे, कारण तुम्ही जर बघायला गेलात तर वाटाणे घ्या किंवा फ्लावर घ्या, सगळ्यांचेच भाव वाढलेले आहेत। आणि जसं महागाई जसं होतं, ट्रान्सपोर्ट होतं, तसं महागाई इकडे पण होते। त्याचा दणका आम्हाला झालेला म्हणजे मिडल क्लास लोकांना। तर सगळ्यात म्हणजे मिरची तरचा भाव तर लयच झालेला आहे, कारण सगळ्याच जीवनात म्हणजे आपल्या जेवणात तर लागतात सगळ्या भाज्या, तर खूप महाग झालेले आहेत। मग ते सरकारने त्याच्यावर काहीतरी करावं, मला तर असं वाटतं। खूप ट्रान्सपोर्टमुळे मला होतोय की त्याच्यात काही आहे वर घालावी सरकारने, थोडंसं असं वाटतं। महंग सस्ता सब जाता है, क्या करेगा। ग्राहक नहीं है, महंग है। बैठी हूँ सुबह से लेके, बाजार महंगा है, यहाँ बैठी हूँ, पकड़ नहीं रहेगा। बोलता है 40 रुपए लगाओ, 30 रुपए लगाओ, खरीदी जो रहेगा सब बेचेगा नहीं। नक्कीच आपण पाहतोय हिरव्या मिरचीला 160 रुपये किलोचा भाव मिळतोय, टोमॅटोने 70 गाठलेली आहे। त्याचबरोबर इतर ज्या भाज्या आहेत, वाटाणा 110 ते 20 रुपये किलोने विकला जातोय आणि त्याचाच फटका आता व्यापाऱ्यांना देखील बसलेला आहे। शेतकऱ्यांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत, ग्राहकांपर्यंत ही जी साखळी आहे त्याच्या प्रत्येक खिशावर, ताटावर परिणाम झालेला पाहायला मिळतोय। त्यामुळे एकीकडे हिरवी मिरची प्रत्येकाच्या नाकाला झोंबते, टोमॅटो डोळ्यात पाणी आणतोय, तर इतर ज्या भाज्या आहेत त्याच ताटातून गायब झाल्यामुळे गृहिणींनी करायचं काय असा प्रश्न आता त्यांच्या समोर उपस्थित झालेला आहे। कॅमेरामॅन संतोषसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।